हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजेच सॉल्विंग ऑफ अ ट्रायंगल. तर सॉल्विंग ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय तर लक्षात घ्या. सॉल्विंग ऑफ ट्रायंगल now solving of triangles means what? To find out the values of all elements of a triangle called as the solving of a triangle. Means what are the elements of a triangle? Triangle ला elements कुठले असतात तर three sides and three angles. बरोबर आहे. म्हणजेच ट्रायंगल ला आपल्याला माहिती आहे थ्री साइड्स असतात आणि थ्री अँगल्स असतात. आणि ज्यावेळेस त्या ट्रायंगल मध्ये थ्री साइड्स आणि थ्री अँगल्स ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो तर त्यावेळेस आपण म्हणतोय सोल्युशन ऑफ द ट्रायंगल. त्या ट्रायंगलचं आपण काय काढलेलं आहे, सोल्युशन्स काढलेले आहे. बरोबर. तर ठीक आहे. आणि याच्यावरती आपल्याला काही साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल हे सर्व रूल पाहिजे आहेत आणि त्यावर असणारे प्रॉब्लेम सुद्धा पाहिजे. ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल वगैरे जे आहे ते मात्र तुम्हाला एक्झाम साठी नाही आहे. ओके. तर साइन रूल पाहतो आपण. आता साइन रूल काय असतो? द साइन रूल इन ट्रायंगल एबीसी काय असतो साइन रूल? इन ट्रायंगल एबीसी मध्ये a अपॉन साइन ऑफ a और साइन ऑफ a अपॉन a म्हटलं तरी चालेल. a अपॉन साइन ऑफ a इज इक्वल्स टू b अपॉन साइन ऑफ b इज इक्वल्स टू c अपॉन साइन ऑफ c एंड दैट इज इक्वल्स टू ट्वाइस r. आता हा जो r आहे हा r काय आहे? इट इज द सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल वेयर r is the circumradius of triangle ABC. जो आपण ट्रायंगल एबीसी काढतो आहे त्याचा जर सर्कल काढला तर लक्षात घ्या हा जर ट्रायंगल आपण काढलेला असेल आणि याचा जर आपण सर्कल घेतला तर या सर्कलचा जो सेंटर आहे त्याला म्हणायचं आहे सर्कम रेडियस. त्याला काय म्हणायचे? सर्कम रेडियस. आणि सर्कम रेडियस काय आहे तर ट्वाइस दॅट इज r आहे. सर्कम रेडियस काय आहे? r आहे, कॅपिटल R आहे. परत लक्षात घ्या ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला साइन रूल प्रूव्ह करायचा आहे आणि साइन रूल काय असतो तर a अपॉन साइन ऑफ a इज इक्वल्स टू b अपॉन साइन ऑफ b is equals to c upon sin of c and that is equals to twice r. And this theorem is very simple, फारच सिंपल आहे. ओके. and now proof. याला प्रूफ करत असताना आपण काय करतोय? अगदी सिंपल आहे. समजा मी हा ट्रायंगल एबीसी काढलेला आहे. इन ट्रायंगल एबीसी अकॉर्डिंग युजुअल नोटेशन, हे जे वर्डिंग आहे युजुअल नोटेशन वगैरे, तर according usual notation the length of this BC is equals to small a, the length of AC is equals to small b and the length of AB is equals to small c, and we draw a perpendicular that is AD is perpendicular to side BC. AD हा BC ला perpendicular आहे. AD हा BC ला काय आहे? perpendicular आहे. मग यामध्ये आपण काय म्हणतो आहे तर let AD be perpendicular to side BC, be perpendicular to side BC. Let AD be perpendicular to side BC. हा जो AD आहे हा त्या साइड BC ला आपण काय काढलेला आहे? परपेंडिक्युलर काढलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग असं जर असेल तर आपल्याला साइन रूल यूज करायचा आहे. मग एडीसी या ट्रायंगल मध्ये डी अँगल किती डिग्रीचा आहे? दॅट इज 90 डिग्री. बरोबर आहे. म्हणजेच साइन जर घेतो आहे
तर साइन ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजे याचा अर्थ इथे आपल्याला इन ट्रायंगल एडीसी या ट्रायंगल मध्ये डी अँगल हा 90 डिग्रीचा आहे. डी अँगल हा किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. and therefore sin of C is equals to opposite side, that is AD, upon AC, that is hypotenuse. And therefore sin of C is equals to AD upon AC. The value of AC is B, and therefore the value of AD is equals to B into sin of C. AD ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालेली आहे? B into sin of C ही व्हॅल्यू भेटलेली आहे. Now the area of triangle ABC is equals to half into base is BC into height is AD. बरोबर आहे? And therefore half into BC we know that is a small a, and AD is equals to B into sin of C. And therefore 2 times area of triangle ABC is equals to AB into sin of C. This is the value of area of triangle ABC. Area of triangle ABC आपल्याला भेटलेला आहे. क्लियर? परत लक्षात घ्या, थेरम ज्यावेळेस आपण प्रूव्ह करतो आहे त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या स्टेप नुसार आणि कुठल्या सिक्वेन्सने आपल्याला त्याला जायचं आहे. तर पहिले पहा, ट्रायंगल एबीसी आपण घेतोय, त्यामध्ये एडी हा बीसी ला परपेंडिक्युलर आहे. मग एडीसी ट्रायंगल मध्ये जर आपण साइन ऑफ सी यूज केला तर एडी अपॉन हायपोटेनस दॅट इज बी म्हणजे एसी. आणि एवढं झाल्यानंतर मी त्यावरून हाईट काढलेली आहे दॅट इज एडी. एडी हाईट भेटल्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू हाफ इनटू बेस इनटू हाईट. Half into base म्हणजे A, height is B into sin of C, and so 2 times area of triangle ABC is equals to AB into sin of C. आता जसं AB into sin of C आहे तर त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो? Similarly 2 times area of triangle ABC is equals to BC into sin of A. BC into sin of A, and area of triangle 2 times area of triangle ABC is equals to, आता जसं BC into sin of A आहे, AB into sin of C आहे, तर यामध्ये AC into sin of B आपण लिहितोय. AC into sin of B. क्लियर? तर या पद्धतीने आपण इथे घेतलेला आहे. म्हणजेच यावरून तुम्हाला काय भेटतंय? 2 times area of triangle ABC is equals to AB into sin of C. 2 times area of triangle ABC is equals to BC into sin of A. 2 times area of triangle ABC is equals to AC into sin of B. मग या तिघांवरून जर आपण पाहतो तर यांची लेफ्ट हँड साइड सेम आहे, म्हणजे राइट हँड साइड सुद्धा कशी राहील? सेम राहील. and therefore AB into sin of C is equals to, आता मी sin of A हा अँगल पहिले घेतो आहे, म्हणजे BC into sin of A is equals to AC into sin of B is equals to AB into sin of C. ओके, हे जे आपण इथे काढलेलं आहे ते या पद्धतीने लिहू शकतो. and now dividing throughout by ABC, आता याला काय करा? ABC ने डिवाइड करा, म्हणजे डिवाइड बाय ABC, डिवाइड थ्रूआउट बाय ABC. या प्रत्येकाला जर ABC ने डिवाइड केलं तर BC into sin of A divided by ABC is equals to AC into sin of B divided by ABC is equals to AB into sin of C divided by ABC. म्हणजेच यामध्ये BC get cancelled, so sin of A upon small a is equals to sin of B upon small b is equals to sin of C upon small c. आता यालाच परत आपण कसं लिहू शकतो?
तर a अपॉन साइन ऑफ a इज इक्वल्स टू b अपॉन साइन ऑफ b इज इक्वल्स टू c अपॉन साइन ऑफ c असं आपण लिहू शकतो. अँड दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलेलं आहे. करेक्ट. काय केलेलं आहे लक्षात आलं इथपर्यंत. आणि एवढं झाल्यानंतर टू प्रूव्ह दॅट आता आपल्याला काय करायचं आहे, इच रेशो हा जो रेशो आहे तो 2 टाइम्स r आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह दॅट इच रेशो हा जो रेशो आहे हे डिवायडेशन मध्ये काय झालेला आहे रेशो. इच रेशो इज इक्वल टू ट्वाइस r. आपल्याला प्रत्येक रेशो हा किती दाखवायचा आहे, ट्वाइस r दाखवायचा आहे. मग असं जर प्रूव्ह करायचं असेल तर पहिले मी ह्या ट्रायंगलचा सर्कल काढतो आहे. या ट्रायंगलचा काय काढतो आहे सर्कल. ओके. या पद्धतीने सर्कल काढलेला आहे. ट्रायंगल ABC आणि हा झालेला त्याचा सर्कल. आणि समजा मी O हा सेंटर घेतोय. O काय घेतलेला आहे सेंटर. तर आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की कुठल्याही ट्रायंगल मध्ये द सम ऑफ ऑल अँगल इज 180 डिग्री. बरोबर आहे. मग असं जर असेल तर त्यामध्ये कमीत कमी एक अँगल हा 90 डिग्री नाही असं जर आपण कन्सिडर केलं तर सर्व अँगल काय होतील. एक तर 90 डिग्री नाही म्हणजे ऑब्ट्युसिव्ह असू शकतो, ॲक्युट पण असू शकतो. बरोबर आहे. कमीत कमी एक तरी अँगल हा 90 डिग्री असायला नको. कारण सर्व जर अँगल किंवा 2 अँगल जरी 90 डिग्री झाले तर तिसरा अँगल बनेल का, मुळीच नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ॲज द सम ऑफ ऑल अँगल as the sum of all angles in a triangle is 180 degree. जर सर्व अँगलची ऍडिशन ट्रायंगल मध्ये ही जर 180 डिग्री असेल तर याचा अर्थ ऍटलीस्ट वन ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज नॉट अ राईट अँगल. बरोबर आहे. at least one of the angle of a triangle is not a right angle. का बरं असं आपण लिहिलेलं आहे. कारण तुम्हाला माहित आहे की कमीत कमी एक तरी असा अँगल असायला पाहिजे की जो राईट अँगल नसेल तरच तिथे ट्रायंगल तयार असेल. कमीत कमी एक अँगल म्हणजे तीनही अँगल पैकी कमीत कमी एक अँगल हा 90 डिग्री असता कामा नये. लेट और सपोज अँगल ए हा जो अँगल ए आहे इज नॉट अ राईट अँगल. हा जो अँगल ए आहे हा राईट अँगल नाही असं आपण म्हणतो आहे. मग या ए पॉइंट मधून मी डायमीटर काढतो आहे. या ए पॉइंट मधून काय काढलेलं आहे डायमीटर काढलेला आहे. अँड मीट द सर्कल ऍट पॉइंट कुठलाही एखादा पॉइंट म्हणा दॅट इज पॉइंट पी घेतलेला आहे. काय घेतलेला आहे पॉइंट पी. ओके. इथे घेतो आहे पॉइंट. परत लक्षात घ्या. सपोज अँगल ए इज नॉट अ राईट अँगल. हा जर राईट अँगल नाही आहे then draw a diameter from the point P and meet the circle at point. Then draw the diameter from point A and meet the circle in point P. ओके. या पॉइंट P मध्ये काय झालेला आहे तो येऊन भेटलेला आहे. परत लक्षात घ्या हा जो पॉइंट आपण लिहितो आहे ते व्यवस्थितपणे एक्झाम मध्ये लिहायला पाहिजे. टू प्रूव्ह दॅट इच रेशो इज इक्वल्स टू ट्वाइस आर. आपल्याला जो हा रेशो मिळालेला आहे हा प्रत्येक रेशो ट्वाइस आर दाखवायचा आहे. ऍज
The sum of all angles of a triangle is 180 degree. जर ट्रायंगल मध्ये सर्व अँगलची ऍडिशन 180 आहे तर कमीत कमी एक अँगल हा 90 डिग्री असता कामा नये. And suppose that angle A is not a right angle, then draw the diameter from the point A and make the circle at point B. Okay? आणि हा जो PC आहे तो मी जॉइन केलेला आहे. हा PC काय केलेला आहे? जॉइन केलेला आहे. According usual notation, this is B, this is C and this is A. बरोबर आहे? आणि हा जर डायमीटर आहे आणि रेडियस जर कॅपिटल R असेल तर हा काय झालेला आहे? ट्वाइस R झालेला आहे. काय झालेला आहे? ट्वाइस R. आता मला एक गोष्ट सांगा, इथे होणारा अँगल किती डिग्रीचा असेल? 90. By the properties of diameter, this angle C is of 90 degree. म्हणजे अँगल ACP हा 90 डिग्रीचा झालेला आहे. Therefore angle ACP is equals to 90 degree because by properties of diameter. By properties of diameter. Diameter ची जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार आपण म्हटलेलं आहे. मग यामध्ये तुम्हाला काय दिसतो की this angle ABC and angle APC both are inscribed by the same arc. या आर्कने ते दोन्ही अँगल इन्स्क्राइब केलेले आहे म्हणजे स्फोटामध्ये घेतलेले आहे. सो अँगल therefore angle ABC is equals to angle APC because angle inscribed by the same arc. Angle inscribed by the same arc. By the same arc. Okay? हे जे दोन अँगल आहे, हा अँगल ABC आणि अँगल APC हे दोन्ही अँगल या आर्कने इन्स्क्राइब केलेला आहे आणि म्हणून हे दोन्ही अँगल सारखे आहेत. आणि जर हे दोन अँगल सारखे असेल तर याचा अर्थ sin of B is equals to sin of P and that is equals to sin of P जर मी घेतलेला असेल तर अपोजिट साइड that is AC म्हणजे स्मॉल b and hypotenuse म्हणजेच काय झालाय AP that is मी इथे असं म्हणतोय AC upon AP. AC म्हणजेच काय तर B and AP is what twice R. AP काय झालेला आहे? ट्वाइस R झालेला आहे. म्हणजे sin of B is equals to what? sin of B is equals to B upon twice R. म्हणजे याचा अर्थ काय होईल? B upon sin of B is equals to twice R and this is equation number second. याला इक्वेशन नंबर आपण सेकंड असं म्हणतो आहे. And now from equation first and equation second. From equation first and equation second we get equation first आणि equation second वरून जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर b upon sin of b ची व्हॅल्यू जर ट्वाइस r आहे तर याचा अर्थ a upon sin of a is equals to b upon sin of b is equals to c upon sin of c is equals to twice r. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. काय काय केलेलं आहे परत एक वेळेस रिपीट करतो आहे. साइन रूल आपण याला असं म्हणत असतो. साइन रूल इन ट्रायंगल ABC A upon sin of A is equals to B upon sin of B is equals to C upon sin of C that is equals to twice R, where R is the circum radius of triangle ABC. मग हा ट्रायंगल ABC आपण घेतला ज्यामध्ये AD हा BC ला काय आहे? परपेंडिक्युलर. Let AD be perpendicular to side BC. In triangle ADC हा जो ट्रायंगल ADC आहे या ट्रायंगल ADC मध्ये sin of C is equals to opposite side upon hypotenuse म्हणजे AD upon AC and so sin of C is equals to AD upon B and therefore AD is equals to B into sin of C. Now area of triangle ABC is equals to half into base into height म्हणजेच half into BC into AD
and therefore half into A into B into sine of C. So 2 times area of triangle ABC is equal to AB into sine of C. Similarly, 2 times area of triangle ABC is equal to BC into sine of A, and 2 times area of triangle ABC is equal to AC into sine of B. Now BC into sine of A is equal to AC into sine of B is equal to AB into sine of C. आता एवढं झाल्यानंतर डिवाइड बाय ABC, ABC ने जर याला डिवाइड केलं तर BC into sine of A divided by ABC is equal to AC into sine of B divided by ABC is equal to AB into sine of C divided by ABC. म्हणजेच BC BC get cancelled, sine of A upon small a, sine of B upon small b and sine of C upon small c. असं जर असेल तर याला आपण उलट करतो आहे. रेसिप्रोकल जर घेतला तर A upon sine of A is equal to B upon sine of B is equal to C upon sine of C झालेला आहे. and this is equation number first. आणि हा जो रेशो आहे याच्या सोबत आपल्याला ट्वाइस r दाखवायचा आहे. मग त्यासाठी आपण काय केलं, ट्रायंगल ABC चा सर्कम सर्कल ड्रॉ केलेला आहे. O विथ द सेंटर, O हा सेंटर घेतलेला आहे. मग या ट्रायंगल ABC मध्ये तीनही अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री असते. मग त्यातला कमीत कमी एक अँगल हा राईट अँगल असता कामा नये. मग तो अँगल कोणता घेतलेला आहे तर अँगल A, सपोज नॉट अ राईट अँगल. अँगल A जर राईट अँगल नाही तर या A पॉइंट मधून आपण डायमीटर ड्रॉ केली आणि ती सर्कलला P पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेली आहे. मग इथे होणारा जो अँगल ACB आहे, ACP हा अँगल 90 डिग्रीचा होईल, कारण बाय द प्रॉपर्टीज ऑफ डायमीटर अँगल इन्स्क्राइब्ड बाय द सेमी सर्कल इज अ राईट अँगल. हे तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहात. मग अँगल ABC आणि अँगल APC बोथ द अँगल इन्स्क्राइब्ड बाय द सेम आर्क, एकाच आर्कने इन्स्क्राइब झालेले आहे. and so the angle ABC is equals to angle APC because angle inscribed by the same arc, and therefore sine of B is equals to sine of P. आणि sine of P जर आपण या ट्रायंगल मध्ये यूज केला तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे AC अपॉन AP म्हणजे B अपॉन ट्वाइस R झालेला आहे. therefore sine of B is equals to B upon twice R. So B upon sine of B is equals to twice R, and this is equation number 2. From the equation first and equation second काय होतं, A upon sine of A is equals to B upon sine of B is equals to C upon sine of C, and that is equals to twice R. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल इन ट्रायंगल ABC. आता जो आपण साइन रूल पाहिलेला आहे तो कोणता होता, फर्स्ट फॉर्म कोणता होता, A upon sine of A is equals to B upon sine of B is equals to C upon sine of C, and that is equals to twice R असं आपण म्हटलेलं होतं. बरोबर आहे. काय झालेलं होतं, A upon sine of A is equals to B upon sine of B is equals to C upon sine of C is equals to twice R असं आपण लिहू शकत होतो. मग यावरून A upon sine of A is equals to twice R म्हणजे साइन ऑफ A ला मी ट्रान्सफर करू शकतो. सो A is equals to twice R into sin of A, किंवा B is equals to twice R into sin of B, आणि C is equals to twice R into sin of C. या पद्धतीने आपण लिहितो आहे. क्लियर. यामध्ये काय केलेलं आहे, A upon sin of A is equals to twice R म्हणजे A is equals to twice R into sin of A, B is equals to twice R into sin of B, and C is equals to twice R into sin of C. या पद्धतीने आपण लिहितो आहे. बरोबर. त्यानंतर दुसरा झालेला आहे, तिसरा फॉर्म काय असेल, याला मी उलट लिहून काढतोय. याला काय करतोय, उलट लिहून काढतोय. म्हणजे sin of A upon small a is equals to sin of B upon small b is equals to sin of C upon small c, and that is equals to K. आता असं जर असेल तर यावरून परत चौथा जो फॉर्म आहे तो कसा लिहू शकतो आपण,
तर चौथ्या फॉर्म मध्ये इथे आपण या दोघांना सेम दाखवू शकतो. म्हणजे साइन ऑफ ए अपॉन स्मॉल ए इज इक्वल टू साइन ऑफ बी अपॉन स्मॉल बी, और साइन ऑफ ए अपॉन स्मॉल ए इज इक्वल टू साइन ऑफ सी अपॉन स्मॉल सी, किंवा साइन ऑफ बी अपॉन स्मॉल बी इज इक्वल टू साइन ऑफ सी अपॉन स्मॉल सी. आणि याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये घेतो आहे तर b इंटू साइन ऑफ a इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ b लिहू शकतो. c इंटू साइन ऑफ a इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ c लिहू शकतो. त्यानंतर c इंटू साइन ऑफ b इज इक्वल टू b इंटू साइन ऑफ c असं सुद्धा आपण लिहू शकतो. बरोबर. आणि फिफ्थ नंबर आपण काय करू शकतो ते लक्षात घ्या. जसं यामध्ये साइन ऑफ ए इज इक्वल टू साइन ऑफ बी अपॉन बी आहे, तर याचा अर्थ याला आपण ए अपॉन बी इज इक्वल टू साइन ऑफ ए अपॉन साइन ऑफ बी लिहू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला कसं लिहिता येईल, तर ए अपॉन सी इज इक्वल टू साइन ऑफ ए अपॉन साइन ऑफ सी, किंवा a upon that is b upon c is equals to sin of b upon sin of c. तर या पद्धतीने सुद्धा आपण हा जो साइन रूल आहे हा यूज करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. परत a upon sin of a is equals to b upon sin of b is equals to c upon sin of c is equals to twice r. याला a is equals to twice r into sin of a, b is equals to twice r into sin of b, and c is equals to twice r into sin of c. त्यानंतर sin of a upon small a is equals to sin of b upon small b is equals to sin of c upon small c is equals to k. त्या पद्धतीने आपण रेशो घेऊ शकतो, कारण कॉन्स्टंट आहे, त्यांचा रेशो सारखा आहे. Then sin of a upon small a is equals to sin of b upon small b, sin of a upon small a is equals to sin of c upon small c, sin of b upon small b is equals to sin of c upon small c. आणि यांचा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला आहे तर b into sin of a is equals to a into sin of b, c into sin of a is equals to a into sin of c, c into sin of b is equals to b into sin of c. या पद्धतीने आपण लिहू शकतो. Then a upon b यावरून जर आपण पाहिलं तर a upon b is equals to sin of a upon sin of b, a upon c is equals to sin of a upon sin of c, आणि b upon c is equals to sin of b upon sin of c. तर हे जे 4 फॉर्म आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. टोटल 5 फॉर्म आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. आणि यावर असणारा एक प्रॉब्लेम आपण घेतो आहे. एक प्रॉब्लेम मी समजून सांगतो आणि एक प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम घेऊ आपण. इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, इफ अँगल ए इज 45 डिग्री, अँगल बी इज 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड. तर आपल्याला त्या साइडचा रेशो पाहिजे. तर इथे म्हणता येईल आपल्याला इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये angle A is equals to 45 degree and angle B is equals to 60 degree. This much you have to given असं तुम्हाला दिलेलं आहे. As A, B and C are the angles of a triangle ABC. जर ABC हे angles आहेत त्या triangle ABC चे, तर याचा अर्थ a plus b plus c ची व्हॅल्यू किती झाली, 180 डिग्री. म्हणजेच a is 45 डिग्री plus b is 60 and plus c is equals to 180 डिग्री. बरोबर. and so c is equals to 180 minus इथे किती झालेला आहे, तर that is 105 डिग्री. बरोबर. and therefore c is equals to 75 डिग्री. हा झालेला अँगल C. अँगल C भेटलेला आहे, अँगल A माहिती आहे, अँगल B माहिती आहे. बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये त्यांचे रेशोज काढायचे आहे. ठीक.
तर नाउ बाय युजिंग साइन रूल, बाय युजिंग साइन रूल, by using sine rule in a triangle ABC, in triangle ABC काय झालेलं आहे, by using sine rule in triangle ABC काय असतो, a upon sine of A is equals to b upon sine of B is equals to c upon sine of C, बरोबर आहे. या पद्धतीने आपण घेतोय. आता a upon sine of A, angle A तुम्हाला माहिती आहे, that is 45 degree, so sine of 45. b upon sine of B म्हणजे sine of 60 degree आणि c upon sine of 75 degree. आता यामध्ये लक्षात घ्या 45 डिग्री वरती 60 डिग्री वरती माहिती आहे, परंतु 75 डिग्री वर माहित नाही. मग त्यासाठी एक रफ कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवत आहे. रफ कॅल्क्युलेशन आहे, क्लिअर नाही. ओके, तर आता यामध्ये काय होईल, साइन ऑफ 75 ला मी हा जो 75 आहे याला मी 90 मायनस करून पाहतो, तो 90 मायनस 15 डिग्री आलाय, परत आपल्या कामाचा नाहीये. त्यानंतर 180 जरी करून पाहिलं तरी कामाचा राहणार नाही. मग अशा वेळेस आपण काय करतोय, तर त्या 75 ला स्प्लिट करून पाहू, असे दोन अँगल पाहू की ज्यांच्यावर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. तर साइन ऑफ याला मी 30 प्लस 45 जर लिहिलं तर 75 होईल. 30 प्लस 45 म्हणजे साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला तयार झाला. आणि साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी म्हणजे साइन ऑफ 30 इंटू कॉस ऑफ 45 प्लस कॉस ऑफ 30 इंटू साइन ऑफ 45. कोणता फॉर्म्युला यूज केला तो लक्षात घ्या. साइन ऑफ ए प्लस बी चा साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी हा फॉर्म्युला यूज केला आहे. साइन ऑफ 30 ची व्हॅल्यू 1/2, कॉस ऑफ 45 ची व्हॅल्यू 1/√2, कॉस ऑफ 30 ची व्हॅल्यू √3/2, बरोबर आहे. कॉस ऑफ 30 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 आणि इथे 1/√2. सो 1/√2 2√2 प्लस √3 upon 2√2. 2√2 is the LCM, then 1 plus √3 and this is the answer. This is the value of sine of 75. Sine of 75 ची ही काय झाली आहे, व्हॅल्यू झालेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मग a upon sine of 45 that is 1/√2. त्यानंतर b upon sine of 60 म्हणजे sine of 60 ची व्हॅल्यू आहे √3/2 आणि त्यानंतर c upon sine of 75 ची व्हॅल्यू किती मिळाली आहे, तर 1 plus √3 upon 2√2, बरोबर. आता असं जर असेल तर याला आपण कसं लिहितो आहे, तर a is to b is to c, a is to b is to c म्हणजेच 1/√2 is to √3/2 is to 1 plus √3 upon 2√2. आता असं जर असेल तर हा रेशो डिव्हायडेशन मध्ये ठेवता येत नाही, डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये ठेवता येत नाही. मग √2 2 आणि 2√2 याचा एलसीएम झालेला आहे 2√2 आणि म्हणून मी याला 2√2 ने जर मल्टिप्लाय केलं तर पहा 1/√2 ला जर मी 2√2 ने मल्टिप्लाय केलं तर √2 गेट कॅन्सल म्हणजे किती आलेला आहे 2 is to √3/2 ला मी 2√2 ने जर मल्टिप्लाय केलं तर √3 into √2 म्हणजे √6 is to. त्याच्यानंतर 2√2 ने जर मल्टिप्लाय केलं तर this get cancelled 1 plus √3, बरोबर. And hence the ratios of the sides of a triangles are, the ratio of the sides of a triangles are, कोणता रेशो असेल तर ते लक्षात घ्या 2:√6 is to 1 plus √3 and this much is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर आणि नंतर तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे. काय केलं परत लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर प्रॉब्लेम आला तुम्हाला ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर दिलेले असेल तर तिसरा अँगल तुम्ही इझिली काढू शकता. मग
त्यांच्या ज्या साईड आहे त्याचा रेशो तुम्हाला विचारलेला आहे. तो रेशो तुम्ही कशा पद्धतीने काढता तर साइन रूल यूज करून. a upon sin of a is equals to b upon sin of b is equals to c upon sin of c. त्यामध्ये अँगल्स टाकले, व्हॅल्यूज टाकल्या आणि मग तो रेशो आपण लिहून काढलेला आहे. तर लास्ट मध्ये तुम्हाला रेशो दिलेला आहे 2:√6:1 plus √3 and this much is the answer. ती व्हॅल्यू कशा पद्धतीने काढलेली आहे ती पहा आणि हा जो फॉर्म आहे व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमचा जो सिलेबस आहे तो नोव्हेंबरच्या एंड पर्यंत दोन्ही पेपर गिरडे सर कंप्लीट करतील. दोन्ही पेपर मॅथमॅटिक्सची. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि हे माझं प्रॉमिस पण आहे.